नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसजसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला ते लिहा। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ या ग्रंथातील अध्याय 6 चालू करत आहोत। गोरक्ष जालंधर चर्पटाक्ष अडभंग कानीप मचिंद्र राधा चौरंगी रे भानकवर्ती संज्ञा भूम्या नवनाथ सिद्धा। अध्याय 6 महाकालीशी युद्ध, मचिंद्रास कालिका अस्त्राची प्राप्ती। प्रथमतः आपण 6व्या अध्यायाचं कथासार पाहणार आहोत, त्याच्यानंतर अध्याय चालू करणार आहोत। श्री गणेशाय नम। 12 मल्हारहून निघालेला मचिंद्र कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊन पुढे कोकण प्रांतात प्रवेशला। फिरत फिरत तो कुडाळजवळील आडूळ गावी गेला। त्या गावच्या सीमेवर महाकालिकेचे देवालय होते। ही कालिका म्हणजे शंकराच्या हातातील कालिका अस्त्राची अस्त्रदेवता होती। पूर्वी दैत्यांशी झालेल्या युद्धात या अस्त्राने अनेक दैत्यांचा वध केला होता। त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी अस्त्रदेवता कालिकेला वर मागण्यास सांगितले असता ती म्हणाली, तुमच्या हाती राहून मी खूप कष्ट उपसले आहे। आता मी थकले असून मला विश्रांती घ्यावीशी वाटते, तरी मला स्वस्थता द्यावी म्हणजे मी निवांत विश्रांती घेईन। तिचे मागणे मान्य करून शंकरांनी त्या स्थानी तिची स्थापना केली। मचिंद्रनाथ तिच्या दर्शनास गेला व तिला वंदन करून म्हणाला, माते तू जागृत हो, माझ्या शाबरी कवित्वाला सहाय्य कर आणि माझ्या हाती वास्तव्य कर। नाथाच्या त्या प्रार्थनेने देवीची निद्राभंग पावली, त्यामुळे ती संतापली व म्हणाली, न द्रष्टा मला कशाला उठवलेस? म्हणे मला सहाय्य कर। तुला मंत्रकाव्य करायला काय मी सांगितले होते? आता येथून चालता हो। मी येथे स्वस्थ असताना मला कशाला कामात कोवतोस? मी शिवाहातीचे अस्त्र आहे, मी तुझे म्हणणे मान्य करीन असे तुला वाटेलच कसे? आता येथून गेला नाहीस तर एखाद्या कीटकाप्रमाणे प्राणास मुकशील। ते ऐकून मचिंद्र रागावला। तो म्हणाला, माझी तुलना कीटकाशी करू नकोस। दत्तात्रेयांच्या या शिष्याचे सामर्थ्य तुला माहीत नाही। मी तुला सोबळावर वश करू शकतो। ते ऐकता देवी चवताळून म्हणाले, अरे भिक्कारड्या, भूतावळं वश केलीस म्हणून मी वश होईन असे तुला वाटले काय? तुझी लायकी काय आणि अपेक्षा कसली करतोस? त्यावर मचिंद्राने तिच्या जिवारी लागेल असेच संभाषण केले। शब्दाने शब्द वाढून भांडण विकोपास गेले। आता या मशकाला धडा शिकवलाच पाहिजे असा निर्धार करून कालिकेने प्रचंड आरोळी ठोकली। तिचा पवित्रा बघून नाथाने तिच्यावर वासवस्त्राचा प्रयोग केला। कालिकास्त्र आणि वासवस्त्र परस्परांना भिडले, त्यामुळे ब्राह्मण स्फोटासारखे भयंकर आवाज आले। भूमंडळ थरारले, सगळे उत्पात होऊ लागले। पण शेवटी कालिकास्त्राने वासवास्त्र घेऊन टाकले आणि ते नाथाकडे निघाले। तेव्हा नाथाने 11 रुद्र प्रकट केले, त्यामुळे कालिकास्त्राचे तेज कमी झाले। त्याने रुद्रस्तुती आरंभिली। त्या योगे रुद्राचा प्रभाव कमी झालेला पाहून नाथाने वज्रास्त्राची योजना केली। मग धूम्रास्त्र सोडले, पण कालिकेने त्या दोन्ही अस्त्राचा नायनाट केला। ते पाहून नाथाने सावधपणे वात्कर्षण अस्त्र सोडले, त्यामुळे देवीच्या अंगातील सर्व वायूच कुंठला आणि ती जर्जर अवस्थेत खाली धरणीवर कोसळली। त्या मूर्छागत अवस्थेत कालिकेने आर्ततेने शंकराचा दावा केला। तिच्या हाक ऐकून भगवान तुरेने तेथे आले। त्यांना पाहून नाथाने मोठ्या आदराने त्यांचे चरण धरले। शंकराने कालिकाला सावध करण्यास त्याला सांगितले। तेव्हा नाथ म्हणाला, भगवान हे कालिकास्त्र मला दान म्हणून द्या। यापुढे तिने माझ्या जीवेवर वास करून मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे। मी हे जगाच्या कल्याणासाठीच करत आहे। शंकराने त्याला तसे वचन दिले। तेव्हा नाथाने आपले अस्त्र आवरून वातप्रेरक मंत्राने कालिकेला सावध केले। आज शंकरामुळेच आपले प्राण वाचले म्हणून तिने कृतज्ञ भावाने त्यांना नमस्कार केला। शंकराने तिला जगावर उपकार करण्यासाठी नाथाच्या कार्यात त्याला सहाय्य कर अशी विनंती केली। त्याला होकार देऊन कालिकेने मचिंद्रास प्रेमाने जवळ घेतले आणि तुझ्या काव्यमंत्रामध्ये ज्या ठिकाणी माझे नाव येईल त्या ठिकाणी मी उपासकाला सहाय्य करून त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करीन असे वचन दिले। तिने त्या दोघांना 3 दिवस आपल्यापाशी ठेवून घेतले। त्यांचे उत्तम आदरात
तित्य केले. त्यानंतर शंकर कैलासात गेले आणि मच्छिंद्र उत्तर कोकणात हरिहरेश्वर तीर्थाकडे निघाले. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय जयाची क्षीराब्दी वासा शेषशाही कमळहंसा नभो धवभव शोभा कमळभासा शुकविलासा रमेशा. हे करुणानिधे दयावंता दीनबंधो दीनानाथा पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसनेसी. मागील अध्याय रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान ते अष्टदैवत पिशाचे मिळून युद्ध केले नातासी. या परी 12 मल्हार करुणी तीर्थ कुमार दैवत करुणी कोकण स्थानात कुडाळ प्रांताडुळ गावात येऊन या राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालई महाकाळिका दैवत आहे. तयाचे दर्शना लवला हे मच्छिंद्रनाथ पै गेला. ते काळिका दैवता ती खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर. ते शिवहस्ताचे काळिकास्त्र स्थापन केले महिसी. त्या अस्त्रे करुणी दैत्य वधिले म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले. म्हणून काळिका देवी वहिले वरदान घेई का. वेदक काम नासेल चित्ती ते वर प्रधान मागे भगवती. येरी मने अर्पणापती मम काम नायकी जे. तवास्ती मी बहुत दिवस बैसले अस्त्र सभारास आणि जे ते धाडिले त्या कार्यास सिद्ध करून आले मी. बहुत वृक्षाते भंगिताचिती मी श्रम पावले अंबिकास्ती. परी माते विश्रांती सुखवासा भोगू दे. मग अवश्य म्हणून उमारमन ते केले तेचे स्थापन. ते उग्र दैवता ती म्हणून अद्याप आहे कली माझी. त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होऊनी पोटी मार्गलक्ष्मी तयासाठी संचार करिता झाला. देवी प्रति करुणी नमन मने माय ओ आश्चर्यपण. म्याम काव्य केले निपुण त्याजला साह्य होई तू. तरी माझे हस्ते विराजून मम कवित्व विद्या गौरवून तया ओ पुनी वरदान कार्या उदित होई का. आयसे मच्छिंद्र बोलता वाणी क्षोभ छडला अंतकरणी. शिवहस्ती अस्त्र लागुनी पूर्णाश्रम झालासे. त्यात मच्छिंद्रांचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून तेने क्षोभले अंतकरण प्रळया समान जेवी. जैसा मुचकंद श्रमोनी निद्रिस्त तय काळ यवन गेला येत. निद्रा बिघडता क्रोध नळात प्रसर झाला त्या समयी. की प्रल्हाद पडता परम संकटी विष्णू हृदयी क्रोध दाटी. प्रगट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागी निवटावया. तैसी काळिका हृदय सरिता उच्चंबळली क्रोध भरिता. मच्छिंद्रा लागी महिसिंद्वारता मिळवू पाहिल बगे. की क्रोध नो हे वडवानळ मच्छिंद्रावती अपार जळ. प्रांशु पाहे उतावेळ अर्थ समय जाणून या. मने नष्टा निष्ठा पतिता मी भोपानी श्रमले असता. त्यातची माते दुखवार्ता शिनवू पाहसी पुढारा. तू कवित्व विद्या निर्मुन माते मागसी वर प्रदान. परीवर नो ही मजला विघ्न करू आलासी दुर्बुद्धी. अरे मी आपला भोग सारून निवांत बैसले सेवित स्थान. तै तू मातेवरा गोवून शिनवू पाहसी दुरात्मया. तरी आता मम लोचनी उभा न राही जाय फिरोनी. ना तरी आगळी होता करणी शासन काळ लाभशील. मी शिवकरीचे अस्त्र तव करी राहीन काही विचित्र. की करी कवळुनी नरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत. किंवा पितळ धातूची मुद्रिका रचिली ते हिरा हिरकणी वेडकार घडली. तेवी तू ते कामना स्फुरली सरसर माघारा. की वायसाचे धवळारी हंस बाळकरी चाकरी. तन्यायी दुराचारी इच्छू पाहे मम काष्टा. रावरंकाचे पंक्ती आला परिश्रेष्ठता त्याला. की सिंधूची कुपस्थानी ठेला नांदत की आवडीने. की दीपते जाते पाहुनी वास दीपते जाते करी आस. तन्याय शक्ती अस्त्रास तव करी वसती प्रारब्धे. आला विचारिता पांडित्यपण तो आजा राक्षसा पुसेल कोटून. तन्याय मूर्खा जाण आलासी येते दुरात्मया. आहा प्रतापी विनता सूत छीन चिलीट होऊन मस्त. तयासी समता कृपात तेवी येते आलासी. अरे मी देव रुद्र करी आसता तव करी वसु हे काय भूता.
तू ते काही शंका बोलता वाटली नाही दुरात्मया. तरी असो आता कैसे येतुनी जाईल पिमुकास, ना तरी जीवित्वा पावसी नाश पतंग ती पासम जेवी. या उपरी मच्छिंद्र म्हणे देवी, पतंग जळे दीपासवी, परी तैसे नोही माझे ठाई प्रताप पाही तरी आता. आगे मित्रबिंब ते असे लहान, परी प्रताप ते जे भरे त्रिभुवन, ते वितु ते दाखवून वश करीन ये समयी. आगे प्रताप जेवी पंडू सुतानी, वायुसुता ते श्वेत दावनी, अक्षयी ध्वजी बैसवनी कीर्ती केली महिवरी. की अरुण मित्रा पुढी जोड, देवी तू ते दाविन चाड, तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरविन ये वेळी. देवी म्हणे भ्रष्टा परियसी, कान फाडून तू आलासी, इतक्याने भया ते मज दाविसी, परी मी न भी सर्वदा. हाती घेऊनी कर कंकन, शेंदूर आलासी भाळी चर्चून, परी मी न भीत इतक्याने सरसर परत आहे भ्रष्टा. अरे तुझी उत्पत्ती मज ठाऊक, की धीवर जान तुझा जनक, तरी तू मत्स्य मीन धरुनी कौतुके निर्वाह करी बा उदाराचा. तरी तुझा अस्त्रविद्या निपुण, कायसा नावी दारिद्र्य कारण, की अंधाचे जन्म चक्षु लावण्य सर्वता उपयोगी दिसेना. की बहुरूपी मिरवी शूरपण, तरी ते खेळा पुरते निपुण, ते द्वंद्व जाळ सांभाळून विवार आव्हानी आपुला. अरे माते दाविसी उग्र रूप, दांभिका ठका महाप्रताप, अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरवी का. तू ते वाटेले मी महातोर, की वश केली भूते समग्र, तैसा नोही हा व्यवहार शिवास्त्र मी असे. उगवली दृष्टी करीने वाकुंडी, पाडीन ब्राह्मंडाच्या उतरंडी, ते मशकात प्रौढी किमर्थ व्यर्थ मिरवावी. आगामशक धडका हानी बळे, तरी का पडेल मंदार चळ, तेवी तू माते गुंगरडे केवळ निज दृष्टी आव्हानिसी. मच्छिंद्र म्हणे देवी ऐक, बळीने वामन मानिला मशक, परिणामी पाताळ लोक निज दृष्टी दाविला. ऐसे ऐकता भद्रकाळी, चित्त व्यवधान पडिले क्रोधानळी. मग प्रताप शिका ज्वाळा माळी, कवळू पाहे मच्छिंद्रा. मग परम क्रोधे त्यासी बोलत, म्हणे कवन प्रताप आहे तू ते, तो मज दावी मशका येते वामन कृत्य बळी जेवी. मच्छिंद्र म्हणे भाऊ युद्धासी, मिरवली शिवकार्यासी, ते मज दावी हरनिशी परीक्षा घेईन मी तुझी. आगा तरु वाढला गगन चुंबित, परिवात शस्त्रे उचंबळत, ते तू तेची पंत आज दृष्टी पडेल की. आगे भाऊ जिंकले समरांगिनी, अभिमान नग वाढविला त्यानी, परी प्रारब्ध योग्य करुनी छिन्न भिन्न होईल तो. ऐसे ऐकता भद्रकाळी, देती झाली सिंहारुळी, प्रगट होता अंतराळी ब्रह्मांड ते उजळले. शब्द करिया ती आचाट, की शस्त्रविजूंचा कडकडाट, की अनंत अर्क उदयात महिलागी मिरवला. ते भद्रकाळी अस्त्रपूर्ण, एरी अस्त्र नोहे ते समय प्रधान, की देवदानवांचे मरण महिलागी मिरवत असे. ते अस्त्र नोहे बोलता वाणी, की माया प्रळीचा उदित अग्नी, सकळा शांतवुनी शून्यवदनी भक्षुनी राहे पंचभूता. ऐसी ते सकळ पूर्ण, की वासव शक्तीची भगिनी दारुण, पाहती झाली ऊर्ध्वगमन तेजपुंज मिरवुनी. जव शब्द करिता ती आचाट, खचुनी पडती गिरी कपाट, व मच्छर पळता न मिळे वाट, ठाई दडता ती. अष्टदिक्पाळ, परम हडबडले शब्द तुंबळ, आती थडथडाट कापे केवळ महिलागी मिरवत असे. हे लावले समुद्र जळ, हा लावले थप्त पाताळ, मही म्हणे मी रसातळ पाही नसे वाटते. उरगनाथ शस्त्रफणी, तोही उचली स्वमूर्धनी, वाहू पाहे सकळावनी रसातळ भोगाते. ऐकुनी सबळ गडगडाट, उरा दंत सावरी नेटे, कुर्म पृष्टी आपुली हाटे महिलागी देत असे. आयसे दाई दिशा झाले, मानव दानव सर्व गळाले, विकरा करुणी प्रकट वहिले महिलागी मिरवत असे. सकळ झाली या हडबडाट, देव दचकले स्वर्गपीठ, सोडून राहुनी विमानापेट, अंतराळी मिरवती. अंतराळी कडकडाट, करिता बोले मच्छिंद्रा नेट, म्हणे घाला येतासी आचाट, जीवित्व रक्षी जोगड्या.
तू अव्यर्थ केली रळी, आता महीची होईल रांगोळी, तरी तू सो गुरु येणे काळी, स्मरणाती मिरवी का. अगा जैसे वज्रास्त्रे करुण, बाण नगा नगाचे होत चूर्ण, तन्याय तू मही का कारण, छिन करीशी जोगड्या. अरे हा सकळ मही पाट, तो आज कालिका करी सपाट, तरी आता काय पासी वाट, मिरवशी कैसा जोगड्या. की धरा सबळ ती आंदोळणी, की धरा सबळ ती आंदोळली, यावरी तळी भद्रकाळी, तरी मचिंद्र धान्याची पिष्टबळी, आता मिरवीन जोगड्या. मचिंद्र म्हणे बोलसी वाणी, परी ते वृक्षी कंटकाची खाणी, दंश करिता मज लागुनी, त्याला मारीन निच्छे. मग भस्म झोळी कक्षी पुटी, करी कवळुनी भस्म चिमुटी, मंत्रास्त्राते आणुनी पोटी, वासव शक्ती जपतासे. मंत्री पाठ होता भस्म चिमुटी, फेकली ते गगनपंथी, तो ती तत्काळ वासव शक्ती प्रगट झाली तेजस्वी. जैसे शस्त्रार्क ते जाळ, की उदय पावळा बडाग्नी गोळ, काळिका विधान तम मंडळ, निरसावया जातसे. काळिका कनक कश्यप जागी, मानुनी प्रल्हाद मचिंद्र जोगी, स्तंभापरी भस्माची मुठीत वेगी, नरसिंह रूपे प्रगटली. की परम क्रोधी एवढ मानळ, भद्रकाळी ते समुद्र जळ, प्राशावया उतावेळ गगनपंथे जातासे. ते वासवास्त्र अर्क करीचे, भद्रकाळी अस्त्र शिव करीचे, उभय ते सवार प्रताप नगरीचे, युद्धा लागी मिरवले. की पाणी पाता हरिहर, की एक मित्र एक चंद्र, वाचस्पतीचे महात्म्य अपार, उशन्या कवी मिरवितासे. की एक मेरू एक मांदार, की वायू आणि वायुकुमार, देवी भद्रकाळी वासवास्त्र गगना माझी मिरवती. की जेटिया माझी जरासंध, तया भिडला भीम प्रसिद्ध, की कपी माझी सुग्रीव द्वंद, वाली लागी भिडतासे. तन्याय उभय शक्ती, युद्धा मिसळल्या गगनबंती, लोंबी झोंबी प्राणरहिती, करू पाहती एकमेका. मग तो एकची नंदनाट, झाला सबळ ब्रह्मांड स्फोट, विमानी पळवती देवता वाट, चुकारपणी मिरवतासे. दोन्ही अस्त्रे बळवंत, एकमेका ते प्रहार करीत, जेने प्रहारे भयाभीत, दाही दिशा तैव होती. परी ती काळी अस्त्र दैवत, तिने ग्रासले वासव शक्ती ते. मग अति क्रूर होऊन उन्मत्त, मचिंद्रावरी चालली. ते पाहुनी मचिंद्रनाथ, करी कवळी भस्म चिमुटीत, मग एकादशास्त्राते रुद्रमंत्र प्रयोगी समृत असे. जेणे करून एकादश रुद्र प्रगट झाले महारुद्र, तेजपुंज नक्षत्र चंद्र काळिकास्त्र मिरवले. ते महाप्रलय याकार, भयंकर रूपी अनिवार, ते पाहताची काळिकास्त्र सुक्ती लागी प्रवर्तिली. सगळा करुणी नमना नमन, स्तुतीस वाढुनी रखनुनी रत्न, परमभक्त सुक्तीचे कारण शृंगाली रे रुद्राते. ते नवरत्नांचा सुगम शृंगार, भूषणी मिरविता एकादश रुद्र, शांत होऊनी महारुद्र येल रूपी पावले. ते पाहुनी मचिंद्रनाथ, वज्रास्त्र त्वरे प्रेरित, तया साह्य धूम्रास्त्र महांत ते विमिरवतासे. तेने करुणी धूम धुमाकार, मावळला मित्र तारा चंद्र, तया संधित वज्रास्त्र निजमस्तकी भेदितासे. परी भाऊके कवळीला दशम करी, भेटून हृदय प्रेम लहरी, आवळूनी धरितासे. म्हणे तानुल्या ती थोर, करुणी दाविला चमत्कार, मज करीचे काळिकास्त्र आजी जिंकिली पराक्रमी. नात म्हणे आदिनाथा, ही तोत कृपेची बोध सरिता, बद्रिकाश्रमी राहुनी दत्ता, श्रुत केले तुम्ही माते. शष्माच्या महाराच्या रक्षिणी माते, प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त, त्या प्रसन्न कुळाचे उदित माती ओपिले कृपेने. शिव म्हणे भावास्तू आता, सावध करी काळिका देवता, नात म्हणे वरथास्ता मम मौळी स्पर्शावा. माझेच मागणे आहे किंचित, देवनी स्वामीनी करावे श्रुत, जैसा संजीवनीचा अर्थ शुक्र कचा फळला असे. मग सिद्ध सर्वेश वरद मौळी, म्हणे कोण कामना उचित झाली, तदनु अर्थ हे काळी लादसी तू वदतो वत्सा. नात म्हणे पंचवक्त्रा, कवित्व करविले शाबरी पवित्रा,
त्या तेवर देवनी वरद पात्रा काळिकास्त्र मिरवावे. जैसे तव करी बहुदिवस बसूनी आमित केले कार्यास. तेही माझे वक्त्रास्त्र काळिकेने बसावे. जे जे कार्य लागे माते तदनु कार्य व्हावे सरते. आणि पुढेही मंत्रकार्याते उपयोग व्हावे जयाशी. ऐसे रीती वरदान द्याल जरी प्रसन्न होऊन. तरी कामना समाधान जी निज देही नांदेल. अवश्य म्हणून उमारमन काळिका तोत करी ओपविन. परी या समयी जीवितवदान काळिके ते स्वीकारी. या परी मी उमानात तोत कार्यासी आहे उदित. ऐसे म्हणून कर्दळी त्वरित भाष्य घेतली मचिंद्रे. मग चरणी माता ठेवणी भस्म चिमुटी घेऊनी वातास्त्र मंत्राकर्षण जपोनी बोलतासे वैखरी. पूर्ण पाठ वैखरीसी होता भस्म चिमुटी फेंकी तत्वता. ते निर्दयगत होऊनी सर्वता काळिका देवी उठली. उठुनी बैसली सावत होऊनी दाई दिशा पाहे न्याळुनी. तो अकस्मात शूळपाणी आपुले दृष्टी देखिला. मग लगबगी येऊन त्वरित शिवपदी मोळी सज्ज करीत म्हणे महाराजा आदिनाथ आजी दिवितो त्वादी दिले. जैसे होय सर्पसन्यास तोही मिरवला असती त्यास. देवी आज मग प्राणास रक्षिता झालाशी आदिनाथा. की भस्मासुराच्या पोनवाती आपण पडिला होता व्यावृत्ती. ते रक्षणे कृपापात्री मिरवली. की शक्ती घाते सुमित्रासूत. पुढे होता रघुनाथ विकट होता हनुमंत प्रसन्न ते झालासे. की प्रल्हादाच्या कैवारासी नरहरी धावला ती उद्देशी. तन्यायी आज तू मज पाशी मिरवलासी की कृपेने. ऐसे म्हणून काळिका देवी वारंवार लागे पायी. या उपरी म्हणे दक्ष जावी मम मागणी आहे एक. देशील जरी कृपा करून तरी तुझ देईन नागरत्न. देवी म्हणे उमा मरण अर्थ कोणता बोलावा. शिव म्हणे बहु दिवस मम करी विराजलीस. आता येऊन मचिंद्रदास जग उपकरी बसावे. हेची मागणी माझी आहे तू कृपणी करुणी मज द्यावे. हे वचन ऐकुनी महामाय गदगदा हसिनली. म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणवते तुमची दाशी. इतके गुह्य धरुनी मानसी दान मागत आहे काय. जिकडे धाडाल तिकडे जाईन तुमच्या आज्ञा मज प्रमाण. इतके गुह्य धरून दान मननी अनुचित हे. जैसा वाचस्पती ज्ञान चाड आजार क्षका पुषे कोड. तन्याय माझी या पाड जल्पसी की महाराजा. की उड्डाण करावया आरती गोळा गोळा स्तवी मारुती. तन्याय मम प्रयुक्ती जल्पता की महाराजा. की पुरुष मृत्यू निवारणास स्तविता झाला बळीरस. की टक्क्याकरिता महापरिस विनवितासे धनाड्याला. तन्यायार्पणापती गोप्य धरुणी करिता विनंती. परी हे श्लाघ्य सेवकाप्रती कदा काळी साजेना. तरी आता सो ऐसे मान्य करीन स्वामी शब्दास. मग बोलावून मचिंद्रास जननी हृदय कवळीला. म्हणे बारे एक वचन शाबरी विद्या कवित्रत्न. जे ते येईल माझे नाव ते साह्यमी असे. कवनार्थी असो कैसे मी प्रवर्तुनी उच्चारास. ऐसे कराल देऊनी भाष्य समाधानी मिरवले. मचिंद्र आणि उमानाथ देवीने ठेवूनी 3 रात्र. मग स्नेह संपन्न बोलत मचिंद्रनाथा ओढविले. या उपरी शिवे देवीचा पाणी. मचिंद्रनाथाच्या कृपे ओपुनी अति गौरवी शूलपाने स्वस्थानाशी जात असे. मग मचिंद्र आणि उमानाथ देवी बोलावूनी स्वस्थाना येत. शिव पावावी कैलासात मचिंद्रनाथा भेटुनी. या परी तेथुनी मचिंद्रनाथ उत्तरपंथे गमन करीत तो समुद्रतीरी हरेश्वर दैवत गदा तीर्थी पातला. गदा तीर्थी करून स्नान येत हरेश्वरा दर्शनाकारणी. ते कथावर्तले रसाळ वर्ण. पुढील अध्यायी वधू आता. शिवसुत वीरभद्र महाजेठी प्रतापरुद्र तया ते भेटताना मचिंद्र समरंगणी मिरवती. असो येऊनी त्या प्रसंगी आता भावी पूजिली काळिका देवता. तरी पटनी प्रसंग उपयोग बहुता मुष्टी निवारणी पडेल. पुढे मंत्रपुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाची या पाठी. कुडे चेडे जारणा लोटी मरण भीती बादेना. हा अध्याय नित्य पठन करील तो इतक्या भयापासून सुटेल. आणि हा अध्याय गृही पाळील
कधीही पीडा न्यास्त्यासी न होय. आणि कोणाशी जगी अवतता काळी मुष्टीची बाधा होता. त्या ते प्रसंग श्रवणी पडता शम होईल ती मुष्टी. आयसे गोरक्षाचे कथन वदला आहे किमिया गरी गिरी ग्रंथाकारण तरी जन हो विश्वास धरून ग्रंथसंग्रही पाळावा. हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी तरी नो ही आहे अमृत संजीवनी. पहा सिद्धाची वागवानी श्री गोरक्षे कथी येली. तरी विश्वास धरून चित्ता प्रचित घ्यावी पठन करिता. नाही तरी ग्रंथ उगाची निंदिता दोषा माझी पडाल की. या उपरी अर्थार्थी उगेची निंदाल ग्रंथाप्रती. तयाचा निर्वेश पाहुनी चिती यमपुरी वसेतो. तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगतो एकची वचन. भाव विश्वासा करारोहण सकळ स्वार्थ पुरेल की. जे विश्वासावर स्वार झाले ते सर्वस्वी तरुणी गेले. सत्यवचनी जगी मिरवले संत वदनी विश्वासुक. तरी जगा माझी धुंडी सुत मालूस नरहरीच्या वंशात. विश्वासे झाला ब्राह्मी व्यक्त संतपदी भावार्थ. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमियागार. सदा परिसोत भाविक चतुर षष्ठाध्याय गूढहा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभवन्तु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार षष्ठमाध्याय समाप्तम. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज के गोपाल कृष्ण महाराज सांब शर्मा महादेव कैलासपती.